मी आत्ताच काही दिवसापूर्वी माझी श्री रविशंकरजींची भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला बसवून अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊसच्या बाजूला त्यांचं जे संमेलन झालं त्याची चित्रफीत दाखवली आणि 1.5 लाखापेक्षा जास्त विदेशी नागरिक आपली भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासतीचा गौरव करून प्रभुनामाचा गजर करत होते. ते बघायला मला मिळालं. त्यातून मी जेव्हा बघत होतो सगळी गोरी होती. पण एक गोष्ट खरी आहे की जिथे पिकतं तिथे विकल्या जात नाही असं म्हणतात. मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी संस्कृती, मराठी साहित्य, मराठी कविता, मराठी नाटक, मराठी संगीत, भावगीतं किती श्रेष्ठ आहे याची कल्पना येत नाही, कारण आपण सगळेजण ते ऐकत असतो. पण जेव्हा आपण महाराष्ट्र सोडून बाहेर राहत असतो तेव्हा मात्र या विषयाचं महत्त्व जास्त जाणवतं. आणि जेव्हा आपला मराठी माणूस विदेशात जातो तेव्हा तिथे तर तो अजून जास्त या सगळ्याशी जुळल्या जातो.